लय फाटके. सपाट्या मारू जरा. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण मॉर्निंग ड्युटीला चाललोय आणि मला शूट करायचं विसरलो होतो. तर मग रोडवर थोडा टाइम भेटला 1-2 मिनटं, तर आता करतोय. तर चला जाऊ मॉर्निंग ड्युटीला. मग काय तर मित्रांनो, आज मॉर्निंग ड्युटीला जाताना व्हिडिओ काढायचा विसरलो होतो, त्यामुळे तो बाहेरचा एक व्हिडिओ घेतला. आणि तुम्हाला काय सांगू, एवढी भयानक ड्युटी गेली मॉर्निंग. 1 मिनिट सुद्धा बसलो नाही खाली. 1 मिनिट विचार करू शकता. आल्यानंतर डायरेक्ट झोपून घेतलं जेवण वगैरे करून. आणि आत्ता 6:30 झालेत. आत्ता जाग आली, तर म्हटलं पुढे एक्सरसाइजला जाऊ. कारण डोकं असं जाम झालं नाही एकदम, असं म्हणजे नाही का, असं फन 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 करते नसते एक बाजू. आणि ते काय वेळेस कंटिन्यू झोपून पण झालं असं होतं. मला रूम मध्ये थोडं जरा जरा बाहेर जाऊ, जरा फ्रेश हवा घेऊ, जरा न्यू वातावरण काहीतरी बघू, नाही का. कंटाळा आलाय रूम मध्ये बसून पण. चला आवरूया, जाऊया. नो 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 अप. मित्रांनो, तर आपण आता आलोय ग्राउंडवर. आणि काय माहिती काय, वाड्याला सिक्युरिटी आहे, आयडी कार्ड शिवाय सोडत नाही. तर तुमचा भाऊ एवढा कॉन्फिडन्स आतमध्ये आला ना, की त्याला आयडेंटिटी कार्डची गरजच नाही पडली. म्हणजे मी अजून पण यंग दिसतोय नाही का, कॉलेज बॉय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि आता आपण जवळपास एक एक महिना झाला असेल रे इकडे वर्कआउटला आलेलं नाहीये. झाला असेल ऑलमोस्ट 1 महिना नाही म्हणता यायचं, पण एक 2-4 आठवडे तरी. 2-4 आठवडे म्हणजेच 1 महिना जवळपास झालाच. तर आलो तिकडे, काहीतरी फंक्शन पण झालेलं दिसतंय. सगळीकडे कचरा पडलेला आहे, प्लॅस्टिकच्या चमचे वगैरे पडलेत. तर चला आता वर्कआउट करूया, रनिंग वगैरे करू. भारी वाटतं संध्याकाळच्या बारी नाही का, हिंडायला वगैरे. पक्षी वगैरे उडतात ते समोर, फक्त ट्रेनचा आवाज आहे थोडा, नाहीतर गावाकडे आल्यासारखंच वाटतंय. पोरं पण क्रिकेट वगैरे खेळतात ते. चला जाऊया, करूया वर्कआउट. मित्रांनो, जस्ट आता रनिंग करून आलो, आणि एवढ्या दिवसातून रनिंग करतोय ना, खरंच मस्त दम लागत होता खतरनाक मध्ये. आणि वातावरण पण बघा ना, माझ्या कसं बाहेर झालं एकदम. कोणच नाही ग्राउंडवर, फक्त तुमचा भाऊ आणि एक मुलगा इथं. सिक्युरिटी गार्ड फक्त लाईट वगैरे चालू करायला येतं. ते असं स्वतःवर फोकस केलं ना, स्वतःवर असं काहीतरी काहीतरी वेगळं असं केलं ना, एकदम भारी वाटतं. आणि तुम्ही बघू शकता माझे पाय थरथर कापते ते बघा. लय अवघड आहे. मनाविरुद्ध कोणती गोष्ट करायला लय अवघड जातं माहिती का. ऑलरेडी माझ्या पायांचा एवढा व्यायाम झालाय वॉर्ड मध्ये. 7:30-8 वॉर्ड मध्ये घुसलोय. तू उभाच आहे डायरेक्ट 3 वाजेपर्यंत उभाच स्टँडिंग मध्ये. आज आज बघतो माझे किती स्टेप्स कम्प्लीट झालेत. मला वाटतं 10,000च्या वर कधीच झाले असतील आतापर्यंत. चला एवढं एवढं मारून घेऊ. सारखं वाजतोय, फुटून फिटून जायचं. लय खाज असं नाही का त्याच्या अंगात, लय खाज. या मैदानात 20च सपाट्या मारू, 20च, लय नाही. 20 पर्यंत पोहोचणार पण नाही तुम्ही. जे 9 मारायला असं ना सपाट्या, 20 पर्यंत पोहोचणार नाही. पहिल्यांदा तर कळणारच नाही त्याला कशा मारायच्या.
थोडा विषय झाला, कारण तिकडे बघू शकता तुम्ही सिक्युरिटी गार्ड वगैरे आले ते, आणि रात्रीच 7:30 पावणे 8 झाले असते. म्हटलं होतं अजून नाही का 15-20 मिनिटं व्यायाम करता आला असतं तर थोडं आणखीन कम्प्लीट झाले असते आपले योगा वगैरे पण. पण जाऊ दे, आता नियमांचं उल्लंघन आपण करत नाही कुठंच. आपल्याला ते एवढा चान्स देतात, ते आयडी बीडी काय नाही माझ्याकडे, त्याच्यामुळं चाललोय आता बाहेर योगा वगैरे बघू रूमवर गेल्यावर नाही का. पण असं भारी वाटते ना, असं गावाकडल्यासारखी गार हवा सुटली. पण एवढंच आहे की इकडे मच्छर चावतात, नाही तिथं बाज बीज टाकून झोपायला काय मजा आहे. नेक्स्ट लेवल. आणि काय समोर इकडे गाड्या बिड्यांचा आवाज, मग काय एवढी झोप वगैरे नाही येणार. पण असं मस्त वाटतं जरा नाही का, माती बिती जरा दिसती, जरा बरं वाटतं. आता काय ते ट्रॅफिक मध्ये मला अजिबात बिलकुल आवडत नाही ते. एडिट करावं लागतो रे, ब्लॉग एडिट करायला म्हणजे 1-2 तास आहेत रोज. चला जाऊया. तुम्ही करता का नाही, काय व्यायाम बियाम करा, जरा चालू करा व्हिडिओ बनवणं. कवर लाजणार आहे, कवर दुसरे लोक काय म्हणतील याचा विचार करणार आहे, त्या सोडून चालू करा. पुण्यामध्ये तर एवढं ट्रॅफिक वाढत चाललंय ना, खतरनाक, डायरेक्ट नेक्स्ट लेवल. मी आहे ना वाडियाचं जवळपास 1 मिनिटं थांबलोय, क्रॉस करायला बघतोय, क्रॉस सुद्धा करता येत नाही. एका मागून एक गाडी येते ना, रूमवर आले मित्रांनो. आणि एक थिंक करा, मी एक जस्ट विचार केला, जर मी 1 तासापूर्वी हा विचार केला असता की जाऊ दे काय होतं व्यायाम करून मस्त झोप काढू, तर काय जास्त फरक नसता झाला. तर तुमच्या भाषेत तुम्हाला नसेल कळत, फरक नसता झाला, पण माझ्या भाषेत मला आता कळतंय, माझ्या मनाला कळतंय किती भारी वाटतंय मला. तर मस्त आंघोळ केलं होतं आणखी, एवढं गरम होतंय बाहेर तरी पण माझ्या अंगातून अशी झुलूक जाते ना, कारण त्याला समजलं. चला आता आंघोळ वगैरे करू, फ्रेश हो.